ते ग्रेट असे अशोक बांगर आणि मनीषा बांगर मॅडम आहेत. त्यांना मी सर्वप्रथम नमस्कार करतो. कारण त्यांच्यामुळेच आज मी या पद्धतीनं हेल्दी आणि वेल्थी आहे. तर मी 32 महिन्यापूर्वी ज्यावेळेला या फॅमिलीमध्ये आलो होतो, त्यावेळेला माझं वजन स्वतःचं 75 किलो होतं सर. येस सर. तुम्ही ज्यावेळेस ही फॅमिली जॉईन केली त्यावेळेस स्वतःचं वजन 75 किलो होतं आणि सर ते 75 किलो वजन आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून काय काय डिसऑर्डर होत्या बरं? येस सर. कामाचा लोड काहीच नसल्यामुळे सर माझं 9:30ला आमची 9ला ड्युटी असायची, 9:30 पावणेला आमची मीटिंग असायची. आणि ह्या वाढत्या वजनामुळे मीटिंगला गेलो की झोप यायची, हातापायाला जळजळ व्हायची, अशी डुलकी लागायची. स्वतःला झोप येऊ नये म्हणून डोळ्यामध्ये बोट घालायची किंवा चिमटे काढायचे, असे प्रकार चालू होते. त्याबरोबर मला पित्ताचा जास्त त्रास होता. पित्ताबरोबर सर मला नॉर्मल बीपीची गोळी चालू होती. येस सर. म्हणजे तुम्ही 75 किलो म्हणजे तुमच्या शरीरामध्ये वजन वाढलं, डेली फॅट वाढल्यामुळं अनेक आजार तुमच्या शरीरामध्ये यायला लागलेत, की ऍसिडिटीचा त्रास किंवा तुम्ही ज्यावेळेस तुमच्या कंपनीमध्ये मीटिंगमध्ये झोपत होता आणि अजून काही चॅलेंज. बरं सर, हे जे तुमचं वजन होतं, एक्स्ट्राचं वजन, मग हे कमी करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले नाही का? येस सर. मी माझं वाढलेलं वजन हे म्हणायचे ते घरातील चांगलं अशी तब्येत गच्च असली की खात्या पित्या घरचं आहे, आता कसं मस्त दिसतंय हे, पण त्याच्या व्याधी मला होत्या. आणि हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मी ज्या वेळेला रोडला धावत होतो, चालत होतो, वॉकिंग करत होतो. आमच्या घरापासून कोल्हापूर पावड्याचं अंतर साधारण 3 किलोमीटर आहे. तर 3 किलोमीटर चालत जायचं, 3 किलोमीटर जॉगिंग करायचं हळूहळू. पण त्यावेळेला असं हेल्दी वाटायचं, थोडा घाम जायचा आणि घरी आलं म्हणजे भजी खा, पोहे खा, चहा पी, उपीट, चहा, बिस्किट. कारण एक सिनियर लेवलला वर्कला असल्यामुळे खाणं काय असेल तर खारी, बिस्किट वगैरे हे खाणं असल्यामुळे एकदम हेल्दी असं वाटायचं सर. खूप छान सरांनी सांगितलं की मी 3 किलोमीटर रनिंग सुद्धा करत होतो, जॉगिंग करत होते, पण काय खायचंय हेच माहित नव्हतं. पण घरी आल्यानंतर मस्त चहा, बटर, पोहे जे काय घरामध्ये बनतंय टेस्टी ते सर खायचे आणि जेवढे कॅलरीज बर्न केल्या तेवढे येऊन मग काही पण ते आपल्या ह्याच्यामध्ये भरायचे आणि आपल्या शरीराचे म्हणजे मग त्यामध्ये सर तुम्ही धावायला तर जात होतात, मग त्या रनिंग मध्ये किती किलोचं फॅट लॉस केलं बरं त्याच्यामध्ये तुम्ही? सर खचून 1 किलो, अर्धा किलो, 1 किलो, अर्धा किलो व्हायचं. पण परत आहे असंच यायचं 75ला, कधी 76, 75, 74 ह्या रेंजला माझं वेट असायचं. पण वजन काही कमी होत नव्हतं. असं किती दिवस तुम्ही करत होतात आणि किती दिवसामध्ये तुमच्यामध्ये असा बदल झाला त्या काळामध्ये? सर साधारण माझं म्हणजे 18 वर्षापासून असा माझा प्रयत्न चालू होता आणि 18 वर्षापासून मी वाढलेलं वजन माझं घेऊन जात होतो. पण 18 वर्ष फक्त सकाळी उठायचो, 7ला जायचो, पण आमची 9ला ड्युटी असायची ना. मग 7ला जायचो, 7 नंतर घरी यायचो आणि तिथं मग खाऊन पिऊन मग ऑफिसमध्ये निवांत जायचं. ऑफिसमध्ये आलं की कॉफी, आलेल्या पहिली कॉफी असायची, दुपारी मीटिंगच्या वेळेला ग्रीन टी वगैरे असायचा. त्याच्यामुळे पित्ता त्रास मला होत होता साहेब जास्त. येस. म्हणजे तुम्ही 4 ते 5 वर्षापासून ते फॅट लॉस करण्याचा प्रयत्न करत होतात, धावणे असेल सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या, तरी परंतु वजन कमी होत नव्हतं. कारण आपली चुकीची लाईफस्टाईल, आपली चुकीची खानपान म्हणजे काय खायचंय हेच आपल्याला माहित नव्हतं. आणि सर बर, तुम्ही ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर जी काही 5 वर्षापासून प्रयत्न करत होतात आणि त्यांनी काहीच शरीरामध्ये बदल होत नव्हता, पित्ताचा त्रास चालूच होता, सगळ्या डिसऑर्डर चालू होत्या आणि या फॅमिलीमध्ये आल्यानंतर असं काय केलं बरं तुम्ही की तुमच्यामध्ये बदल झालाय? काय बदल झाला तुमच्यामध्ये? येस सर, नक्कीच मला सांगण्यासाठी आनंद होतो की माझ्या जीवनामध्ये जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार आल्यानंतर मी याला पहिल्यापासूनच, सर तुम्हाला माहिती आहे की मी याला पहिल्यापासून अमृत म्हणतो. कारण ह्या अमृतामुळे माझ्या अख्ख्या फॅमिलीचं जीवन बदलून गेलेलं आहे सर. कारण हे ज्या वेळेला माझ्या आयुष्यात आले त्या वेळेला सर माझं वजन 2.5 महिन्यामध्ये 11 किलो कमी झालं. माझी बीपीची गोळी 3.25 महिन्यामध्ये डॉक्टरांनी बंद केली. पित्ताचा त्रास तरी मला कधीच होत नाही आणि एवढं हेल्दी जीवन ह्या अमृतामुळे जगतोय मी सर. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही या फॅमिलीमध्ये आल्यानंतर जसं की 4 ते 5 वर्षापासून प्रयत्न करत होतात, तरी पण काही बदल होत नव्हता आणि ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर 11 किलोचा फॅट लॉस. क्या बात आहे, नॉट इज जोक. कारण 5 वर्षापासून प्रयत्न करून काही बदल न होता या ठिकाणी
11 किलोचा फॅट लॉस करून आज एकदम फिटनेस मध्ये आणि त्याचं राज काय आहे? त्याचं राज काय आहे बरं सर? तर त्याचं राज आहे की 20% आपला सकाळचा वर्कआउट कॅमेरे चालू ठेवून, 80% जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार आणि 100% आपल्या कोचचं मार्गदर्शन. जर ह्या त्रिसूत्रीचा जर आपण अवलंब केला तर नक्कीच 100% सर आज तुम्ही म्हणजे कोणी असेल तर माझ्यासारखं हेल्दी जीवन जगू शकतोय. कारण एवढा स्टॅमिना मला आज एवढा स्टॅमिना आहे की याच्यामुळे स्टॅमिना आहे सर. मी 1 तास काय तर 2-3 तास एकसारखा कंटिन्यू असा वर्कआउट करू शकतोय. पण त्यासाठी पहिली गोष्ट आहे ती वर्कआउट चालू होण्या अगोदर मी सर एनर्जी ड्रिंक घेतो. आपलं जे अमृत आहे त्याला शरीर शुद्धीकरण काढा म्हणतात. आणि आपला ज्या वेळेला वॉटर ब्रेक होतो त्यावेळेला माझा आता नवीन आलेलं लिपटॉप हे पॉवर एनर्जी देण्यासाठी सर काम करत असतं. येस सर. क्या बात आहे. म्हणजे आपण या ठिकाणी आल्यानंतर आपला जगात नंबर 1 चा हा एक ग्लास तुमच्या हातामध्ये आहे. ते तुमच्या शरीराला दिला. जसं की तुम्ही 5 वर्षापासून तुम्हाला काय खायचं हे माहीतच नव्हतं आणि वजन कमी होत नव्हतं किंवा आपले डिसऑर्डर कमी होत नव्हते आणि या ठिकाणी आल्यानंतर फक्त तुम्ही ब्रेकफास्ट बदललाय आणि स्वतःमध्ये अमेझिंग असा बदल झालाय. क्या बात आहे. तर सर आता काय वाटतंय बरं तुम्हाला? ह्यानंतर तुम्हाला तर तुम्ही सांगितलंय डिसऑर्डर होतं, ऍसिडिटी, मीटिंग मध्ये डोळ्याला तुम्ही चिमटे काढायचे किंवा डोळ्यात म्हणजे पोट घालायचे असे, मग तुमची झोप, कारण तुम्ही मीटिंग करत असताना सुद्धा तुम्हाला झोप यायची. मग आता काय वाटतंय बरं या फॅमिलीमध्ये आल्यानंतर? सर लिटरली सांगायचं म्हणजे माझ्या जीवनामध्ये सकस संतुलित आल्यामुळं हा सकस संतुलित आहाराच्या माध्यमातून सर माझ्या सकाळची सुरुवात 4:30 वाजता होती सर. सकाळची सुरुवात 4:30 वाजता होऊन मी एक पॉवरफुल असा वर्कआउट करून परत मी 9 ते 5:30 ड्युटी करतो आणि घरी यायला मध्ये कधी 6 कधी 7 वाजतात. पण त्या माध्यमातून सुद्धा मला कधी सुद्धा आळस येत नाही. आता एवढा असा एनर्जेटिक आणि पॉवरफुल असं मला वाटतं. याचं राजच आहे हा जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार सर. येस क्या सर. बात आहे. अमेझिंग. कारण सर तुम्ही आयडल वेटला म्हणजे तुमच्या आयडल वेटला किती दिवसात आलात आणि त्या दिवसापासून आतापर्यंत तुमच्यामध्ये ती कंटिन्युटी आहे का, की तुमचं वजन वाढलं? काय खूप व्यक्तींचा थोडंसं चॅलेंज असतो. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल सर? सर मी पहिल्या 2.5 ते 3 महिन्यामध्येच आयडियल वेटला आलो. कारण माझं वेट फक्त 11 ते 12 किलो जास्त होतं. त्याच्यानंतर मी सर माझ्या ज्या डिसऑर्डर होत्या त्या 3-3.25 महिन्यामध्ये क्लिअर झाल्या. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे गेले 29 महिन्यापासून मी हाय असा आयडियल वेटला आहे, हेल्दी आहे. माझं स्वतःचं वजन मी कमी करून मी 3 किलो माझे मसल गेन केलेलं आहे सर. क्या बात आहे. म्हणजे पाहू शकता 29 महिने झालं सर प्रॉपर फिटनेस मध्ये आहेत आणि आज स्वतःमध्ये संपूर्ण शरीरातलं फॅट काढून आज मसल घ्या म्हणजे स्ट्रॉंग, आपण म्हणतो ना चॉकलेट बाय, असे दिसतात. क्या बात आहे. सर असं दिसायला किती दिवस आवडेल बरं तुम्हाला? सर ज्या माझ्या मार्गदर्शक आणि ज्यांनी मला जर्नी दाखवली त्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो किंवा आभार मानतो. कारण सर ही अशी लाईफस्टाईल जगायला जोपर्यंत जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत सकस संतुलित आहार आणि अशी डॅशिंग लाईफस्टाईल जगायला मला नेहमीच आवडेल सर. क्या बात आहे. अमेझिंग. खूप छान. सरांना सांगितलंय की मला लाईफ टाइम असं जीवन जगायला आवडेल. कारण आपण बघतो दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये जर आपण तिथं ऍडमिट झालो तर महिना त्या दवाखान्यामध्ये आपल्याला खूप चॅलेंज, खूप वेदना सहन करावं लागतात. तर असं जीवन जगायला कुणाला आवडणार नाही. सरांनी सांगितलं की लाईफ टाइम मला असं राहायला आवडेल. तर एकच संदेश आहे माझ्याकडून, कारण आपण आपलं जर ब्रेकफास्ट आपण जर आपल्या बॉडीला चांगलं दिलं तर नक्कीच आपण आयुष्यभर असं जीवन जगू शकतो. जसं की आपल्याला दवाखान्याची वेळच येणार नाही. त्यासाठी आपण जगलं पाहिजे. 1 तास स्वतःसाठी दिला पाहिजे. हा जी एक ग्लास आहे ना, सरांनी सांगितलं की गेली 30 वर्षापासून म्हणजे 3 वर्षापासून घेतात आणि एकदम हेल्दी आणि फिटनेस मध्ये आहेत. खूप काही चॅलेंज आणि हे वैयक्तिक आहे रिझल्ट सरांचा. डिस्क्लेमर आहे व्यक्ती, परंतु प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. असाच सरांमध्ये अमेझिंग असा बदल झालाय आणि खूप छान वाटलं सरांशी बोलून. आज सर्वांनी एनर्जी काय असते हे आपण बघितलेच, कारण 1 तास एक्सरसाइज. सर या फॅमिलीमध्ये येण्याच्या आधी अजून मला एक विचारायचे, या फॅमिलीमध्ये येण्याच्या आधी असं 1 तासाची एक्सरसाइज किंवा असा व्यायाम तुम्ही करत होतात का? अशी एनर्जी होते का बरं तुमची?
तर खरं मला त्या वेळेच्या दिवसाचं आठवण आलं तर मला हसायला येतं. कारण मी ज्या वेळेला वर्कआउटची मला लिंक आली, ही प्री झूम ॲपची लिंक आली, त्यावेळेला सर मी पहिले तरी 10-15 दिवस कॉल चालू करायचो, मोबाईल उलटा ठेवायचो आवाज कमी करून, बंद करून आणि परत झोपी जायचो. आणि परत ज्या वेळेला माझे ग्रेट मार्गदर्शक मला ज्या वेळेला बघायचे, शोधायचे कॉलवरती, कॅमेरा काही वेळा बंद असायचा. परत फोन करायचे मिसेसच्या फोनवर आणि म्हणायचे, "सर तुम्ही दिसेना झालाय, कॅमेरा चालू करा." ठीक आहे म्हणायचो. मग मी असं डोकं खाजवत बसायचो आणि परत करायचं काय करायचं असं मी 15 दिवस माझं चालू होतं सर. 15 दिवसानं ज्या वेळेला माझे कोच मला उठवायचे, मला वर्कआउटसाठी रेडी करायचे माझ्या फॅमिलीला, कारण माझ्या मिसेसचं पण वेट खूप होतं. तर त्यावेळेला मलाच लाज वाटली आणि मी पुन्हा काय केलं, वर्कआउट करण्यासाठी रेडी झालो. त्यापूर्वी मला अशा 1-2 सुद्धा स्टेप यायच्या नाही. मी साहेबांना सांगायचो, सरांना सांगायचो, की मी स्पोर्टमॅन आहे. कॉलेजमध्ये असताना मी झोन, इंटर झोन खेळलोय. माझा अर्धा मॅरेथॉनचा इव्हेंट होता रनिंगचा 21 किलोमीटरचा. त्यावेळेला माझं सर वजन 58 किलो होतं. पण खूप छान असं मला त्यावेळेला वाटायचं. पण मला मला स्वतःच असं वाटत होतं, की मी एकदम स्पोर्टमॅन आहे. पण सर तो स्पोर्टमॅनचा काही उपयोग नाही. कारण जो आपल्या ह्या वर्कआउट वरती जो वर्कआउट करत असतोय, कार्डिओ वर्कआउट करत असतोय, ह्या वर्कआउट करणं म्हणजे सोपं नाही. कुठलाही जिम्नॅस्टिक असला तरी एवढं सोपं वाटत नाही हा वर्कआउट करण्यासाठी. त्यावेळेला मी 5 मिनिट सुद्धा टिकू शकत नव्हतो स्वतः. पण 5 मिनिट टिकू शकत नव्हतो. ज्यावेळेला मी माझ्या ग्रेट मार्गदर्शकांना विचारलं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, की "सर तुम्हाला खायला लागतंय." अहो सर खायला लागतंय म्हणजे मी खातोय की घरातील सर्व काही खातोय. बदाम असतंय, पिस्ता असतोय, काय वाटेल ते खारके वगैरे भिजवायचो आम्ही खायचो. मी एवढं सगळं खातोय. "नाही सर तुम्हाला सकस संतुलित आहार खायला लागतोय. तुमच्या शरीराला पॉवर येण्यासाठी एनर्जी ड्रिंक घ्यायला लागतंय." ज्यावेळेला हे शरीर शुद्धीकरण काढा मी चालू केला, माझी सर ऑर्डर काहीतरी 8 ऑक्टोबर 2022 ची पहिल्या किटची ऑर्डर पडली. आणि त्या पहिल्या किट ज्यावेळेला आलं त्यावेळेला मी नुसता एनर्जी ड्रिंक घेत होतो. पुन्हा मी 2 दिवसानंतर आपला जो सकस संतुलित आहार चालू केला आणि चालू केल्यानंतर थोडी-थोडी माझ्याकडे एनर्जी यायला लागली. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 1 तास असा वर्कआउट करत पण मी माझे कॅमेरे चालू ठेवले. ज्यावेळेला माझ्यामध्ये ज्यावेळेस शंका वाटायची माझ्या कोचला, की यांना थोडं जमायला लागलं, त्यावेळेला मला थोडं असं जसं सर्वांना स्पॉटलाईट घेतात तसं घेत होते जरा-जरा. आणि ज्यावेळेला मला स्पॉटलाईट घेतलं त्यावेळेला मला जो उत्साह वाढला आणि उत्साह वाढल्यानंतर मग माझ्यात कॉन्फिडन्स आला, की मी करू शकतोय. आणि त्यानंतर मी सर 1 तास वर्कआउट करायला लागलो. साधारण क्या बात. वर्कआउट करत 6-7 महिन्यानंतर परत मला माझ्या ग्रेट मार्गदर्शकांनी अशीच संधी दिली वर्कआउट करायसाठी. पण चुकलं, राहिलं असं करत सर मी आज ह्या स्टेजला आहे. येस सर. क्या बात आहे. खूप अमेझिंग सरांनी सांगितलं. कारण सरांना वाटत होतं, की मी माझ्या वयाच्या कॉलेजच्या काळामध्ये एकदम असा फिटनेसमध्ये आहे आणि जसं गुड बॉय दिसतोय तसं त्यांना वाटतं माझ्यामध्ये खूप एनर्जी आहे आणि जबरदस्त. पण असं नाही. ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये फॅट वाढत जातं, ते आपल्या शरीराला डॅमेज करत जातं. आपल्या पेशींची ताकद कमी करत जातं. कारण आपल्याला आपली जी लाईफस्टाईल असते, जी खानपान असते ती चुकीची. पण ह्या फॅमिलीमध्ये ते आल्यानंतर तरी पण त्यांना वाटायचं, की मी फिट आहे. मी एकदम असा स्ट्रॉंग आहे. पण तो सकाळचा आळस म्हणजे ते स्वतःलाच फसवत होते. कारण त्यांनी सांगितलं, की मी मोबाईल असा पालथा घालून ठेवत होतो. परंतु ते त्यांच्या कोचलाच नाही. मी खूप सर्वांना सांगत, ज्यावेळेस तुमचे कोच सांगत असतात, तर तुमच्यासाठी सांगतात. आणि सर तेच करत होते, की मोबाईल बंद करून झोपून टाकत होते. म्हणजे ते स्वतःला फसवत होते. त्यांच्या कोचला नाही. पण ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, की बाबा हे माझ्यासाठी आहे, मी केलं पाहिजे आणि मग एक दिवस त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्टार्ट केलं आणि हा जगात नंबर 1 चा आहार त्यांच्या पोटामध्ये गेला. त्यावेळेस ती एनर्जी आली. कारण पहिली त्यांच्यामध्ये जो आळस होता, कारण खूप आळस असल्यामुळे त्या माणसाला उठून देत नाही किंवा तो एक्सरसाइज करण्याची एनर्जी नाही. पण आज 1 तास पॉवरफुल एनर्जी कशात आहे? तर ते 1 ग्लास. कारण ज्यावेळेस त्यांच्या पोटामध्ये गेला येस. सर आज तुम्हाला लिटरली सांगायचं म्हणजे आज माझा वर्कआउट आहे म्हणल्यानंतर रात्री आम्ही 11 वाजता बरोबर झोपलो. वर्कआउट आल्यानंतर माझे एक्साइटमेंट किती आहे बघा. बरोबर मी 3 वाजून 33 मिनिटांनी उठलो होतो. ज्यावेळेला 3 वाजून गजर व्हायच्या अगोदर 3 वाजून 33 मिनिटांनी उठल्यानंतर मिसेसला म्हटलं, "उठू का गं?" तर नाही म्हणली, "झोपा 3 वाजून म्हणजे आपण 4:30 पावणे 5 ला उठू." तर नाही म्हणलं. तिथून पुढे मला चालू झालं, की मी माझ्या स्टेप्स म्हणा, मला वर्कआउट जमेल का? मी एवढा फास्ट करू शकतो या एनर्जी. तिथून पुढे मी तसंच अंथरुणात पडत राहिलो. 3:40 पर्यंत 3:40-45 ला उठलो, फ्रेश झालो आणि आज परत एवढा एनर्जेटिक वर्कआउट करून तुमच्या पुढे एवढा आज मी खुश आणि हेल्दी आहे सर. येस सर. क्या बात आहे. पाहू शकता 15 दिवस जो व्यक्ती 15 दिवस स्वतःलाच फसवत होता,
स्वतःला फसवत होता की मोबाईल बंद करून पालथा घालून झोपत होता, तोच व्यक्ती आज 3 वाजल्यापासून टायमिंगची वाट पाहतोय की मला एक्सरसाइज म्हणजे 1 तासाची एनर्जी काय आहे, कारण ते झोपून देत नाही, कारण ती एनर्जी आहे. आणि सरांना सांगितलं की मी 3:30 वाजल्यापासून पुन्हा झोपलोच नाही, की मला कवाचं माझं टायमिंग येतंय माझी एक, कारण ज्यावेळेस आपल्यामध्ये एनर्जी येते ना, ती एनर्जी भयानक असते, खूप छान असते. कारण आज सरांचा अनुभव जबरदस्त आहे. कारण 3 वर्षाचा अनुभव आज सरांमध्ये झालेला बदल आहे, तोच त्यांच्या मुखातून ज्यावेळेस आपल्या पोटात जातं ना, ते ओठावरती येतं. कारण जेव्हा आपण अनुमान लावत बसलो तर आपल्यामध्ये काहीच होणार नाही. कारण खूप व्यक्ती अनुमान लावतात. माझ्या बाबतीत असं काही होऊ शकतंय का? पण नक्कीच होऊ शकतंय, कारण हा अनुभव सरांचा आपण ऐकतोय. तर येस, पाहू शकता सरांमध्ये झालेला बदल. सर कसं वाटतंय आता? तर त्यावेळेला वाटायचं लयच भारी, त्यावेळेला वाटायचं लयच भारी आहे, गुटगुटीत दिसतंय. पण ज्या वेळेला डिसऑर्डर चालू झाल्या, त्यावेळेला वाटायला लागलं कशासाठी मी ही तब्येत वाढवली. हाडं दुखायची, सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण आता खरंच सर एवढं हेल्दी वाटतंय, की सर स्वतःकडे बघितल्यानंतर आपण काहीतरी वेगळं करतोय आणि आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं आलेलं आहे. सर मी 2 टाईम सकस संतुलित आहार घेतो. मला ॲडव्हान्समध्ये स्किनचा रिझल्ट प्रॉपर आलेला आहे. एवढं वाटतंय, की खरंच खूप छान असं की आज माझ्या आयुष्यामध्ये हा सकस संतुलित आल्यामुळं, या सकस संतुलित आहारामुळेच आज मी एवढा एनर्जेटिक आणि हेल्दी आहे सर. येस सर. खूप छान असं वाटतंय. येस, खूप छान वाटलं सर आपल्याशी बोलून. कारण 1 तासाची एनर्जी अशीच नेहमी तुम्ही आम्हाला गाईड करत चला आणि स्वतः कंटिन्युटी आणि आपण म्हणतो की लाईफ टाईम तुम्ही सांगितलं की मला आयुष्यभर असं सुंदर दिसायला, असं फिटनेस मध्ये राहायला आवडेल आणि असंच आपण करत चला आणि वारंवार आम्हाला तुमच्याकडून असं गाईड किंवा 1 तासाची एनर्जी घ्यायला आवडेल. तर यस, खूप छान वाटलं सर आपल्याशी बोलून. येस. आज येस सर. आज वैयक्तिक मी अनुभव होता सरांचा. येस सर, बोला. सर 1 मिनिट. मी सर माझ्या सिस्टीमला मी खरंच आभार मानतो सिस्टीमचा. कारण त्या सिस्टीमनं मला आज पॉवरफुल असा वर्कआउट करण्याचा एक संधी दिली. आणि याबरोबर मी माझ्या सर्व पार्टिसिपेट माझ्या बंधू आणि भगिनींना एकच संदेश देऊ शकतो, की सर आपल्या आयुष्यात जर प्रत्येकानं जर हेल्दी, मेडिकल फ्री जर राहायचं असेल, तर डेफिनेटली आपल्या कोचचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आपला कॅमेरा चालू केला पाहिजे. आणि त्याबरोबर डेली कंटिन्यू आपण जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार इंटेक केला पाहिजे. आणि या सकस संतुलित आहाराची जादू म्हणजे ज्या आता ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या शरीराची नीड पूर्ण होत नाही, ते शरीराची नीड पूर्ण करण्यासाठी एक जुनी म्हण आहे बघा, सकाळचा नाश्ता राजासारखा असावा. कारण आपली 12 तासाचा ज्या वेळेला फास्ट असतोय, त्यावेळेला तो सकाळी 8-9 वाजता सुटतो. त्यावेळेला आपण चांगलं न्यूट्रिशन, चांगलं फ्यूल आपल्या बॉडीमध्ये गेलं पाहिजे. दुपारचं जेवण शेतकऱ्यासारखं असावं, कारण दिवसभरात धावपळीतून दुपारचं जेवण चांगल्यापैकी पचत असते. आणि संध्याकाळचं जेवण भिकाऱ्यासारखं असावं. या त्रिसूत्री जर अवलंब केला, तर डेफिनेटली सर आता ह्या जीवनामध्ये एवढी लोकसंख्या आहे की आपल्याला सकस खायला मिळत नाही. पण या क्या सकस बात आहे, संतुलित क्या बात आहे. आहारामुळं खूप छान असं Yes. सरांना संदेश दिलाय. कारण स्वतः अनुभव घेतलाय आणि आज सर संदेश देतात. थँक्यू, धन्यवाद सर. कारण तुम्ही स्वतःमध्ये अमेझिंग असा बदल केल्यानंतर हे तुम्हाला समजलं आणि आज तुम्ही सर्वांना हे करताय. तर खूप छान सर, जबरदस्त. आणि अशीच एनर्जी तुमची टिकून ठेवा आणि लाईफ टाईम असंच आम्हाला वर्कआउट मार्गदर्शन करत चला. ही एनर्जी आपण स्वतः टिकून ठेवायची आणि स्वतःमध्ये स्वतः करायचे. या ठिकाणी फक्त आपले कोच सांगतात, जे आपले कोच आहेत तुम्हाला काय खायचं हे सांगतात, पण करायचे तुम्हालाच. कोच येऊन नाहीत करणार. कोच तुमच्या बदल्यात खाऊन त्यांच्यामध्ये बदल होईल, तुमच्यामध्ये नाही. तर सरांनी खूप छान असं मार्गदर्शन केलंय की आपण स्वतः बदला, आयुष्य बदलेल. जर आपण आणि त्याचप्रमाणे दुसऱ्यांना पण सांगा, परंतु करायचंय आपल्यालाच. तर नक्कीच सर, खूप छान. येस, येस सर, थँक्यू. धन्यवाद.